नमस्कार. उद्या आहे दर्श पिठोरी अमावस्या, त्यासोबत पोळा आहे. तर बैल पोळा हा सण साजरा केला जातो. पण अमावस्या ही आपण उदयतिथीनुसार साजरे म्हणजे करत असतो. तर अमावस्या आपल्याला 23 तारखेलाच जे पिठाचे दिवे केले जातात ते 23 तारखेला करायचं आहे. पण जे पोळा आहे बैल पोळा, तर त्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते. तर आता आपल्या दारामध्ये बैल असतील तर घरामध्ये पूजा मांडायची गरज नाही. पण आता प्रत्येकाच्या घरी बैल असणं शक्यच नाही आणि ते फार कमी लोकांच्या घरी असतात. जे की शेतकरी राजा आहेत त्यांच्या घरीच हे तुम्हाला बैल जोडी दिसून येईल. अशी आपल्याला मग पूजा करायची झाली तर घरामध्ये हे जे बैल भेटतात ते असतात आपल्या घरामध्ये, त्याचीच पूजा आपण करायची. तर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तर आपल्याला पूजा फक्त साधी सोपी पूजा असते, जास्त काही नाही. इथं फक्त आता दिवा ठेवायसाठी आसन केलेलं आहे, तांदळाचं हळदी कुंकू टाकलेलं आहे आणि दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मग पूजेला सुरुवात करायची. आता आपली सकाळची जी नेहमीची रोजची देवपूजा असते ती अगोदर करायची. तर त्यामुळे बाप्पांना अभिषेक तिथं घातलेलाच असतो, तर तीच मूर्ती परत इथं आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळं अभिषेक घातला नसेल सकाळी तर परत तुम्ही घालू शकता. पण घातला असेल तर मग परत नुसती मूर्ती उचलून, किंवा मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी चालते. तर इथं विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवलेले, त्यावरती हळदी कुंकू अक्षता, बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि बाप्पांना परत हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे. दुर्वा असतील तर दुर्वा ठेवायच्या आणि बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर असा पाण्याचा चौकोन करायचा आणि नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आणि बाप्पांना नमस्कार करायचे आहे. तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पाची पूजा अगोदर करतो आणि मगच पूजेला सुरुवात करतो. धूप वगैरे ओवाळून घ्यायचं. तर इथं आता बाप्पाची पूजा करून झालेले. आता एक विडा ठेवायचा. इथं कोणत्याही पूजेमध्ये विड्याचं महत्त्व असतं, तर एक विडा ठेवला तरी बस होतो. तर इथं एक विडा मांडून घ्यायचा आहे, त्यावरती खारीक खोबरं हळकून सुपारी जे नाणं असतं ते ठेवायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि मग आपल्याला जे आता या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. सकाळीच ही पूजा करायची असते आणि संध्याकाळी परत दिवाबत्ती आपण करतो. तर सकाळी एवढा जर नैवेद्य झाला नसेल तर तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता. पण या दिवशी पुरणपोळीचा मान असतो किंवा गोड काहीतरी खीरपुरी. तर इथं हळदी कुंकू लावून घ्यायचं, फूल अक्षता व्हायच्या आणि आपल्याला नमस्कार करायचा. हा एक दिवस असतो की या बैलांविषयी ही जी कृतज्ञता आहे ती व्यक्त केली जाते. तर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि मग जो नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल, धूप वगैरे ओवाळून घ्यायचा आणि नैवेद्य जो बनवला आहे तो तुम्हाला इथं दाखवायचा आहे. शक्यतो बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीच केली जाते. नसेल तर तुमच्याकडे गोडधोड काय असेल तर ते दाखवा. आणि सकाळी एवढं सकाळी पुरणपोळी होत नसेल तर आपण फळांचा नैवेद्य दाखवू शकतो आणि ज्यावेळी पुरणपोळी बनेल त्यावेळी मग जे बनवलं आहे त्या गोडधोड त्याचा नैवेद्य दाखवायचा. तर इथं जे काही तुमच्याकडे फळं असतील घरामध्ये ते तुम्ही इथं ठेवू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवला तरी. आणि या पूजेमध्ये काकडीला सुद्धा मान असतो. काकडी असेल तर ती सुद्धा इथं तुम्ही ठेवू शकता. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आणि अगदी साधी सोपी पूजा असते, फक्त 10 मिनिटात होते. तर बैल पोळ्या दिवशी ही पूजा घरोघरी केली जाते. काही ठिकाणी महाराष्ट्रीयन बेंदूर असतो तर काही ठिकाणी बैल पोळा असतो. आता ज्या भागात बैलपोळा असतो तर त्यांच्याकडे ही पूजा केली जाते. नंतर ओवाळून घ्यायचं आणि इथं आपल्याला यांच्याविषयी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करायचे आहेत. तर ह्या बैलपोळ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन पूजेविषयीचे माहितीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा केव्हा आपले सणवार व्रतवैकल्य असतील तेव्हा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी साध्या सोप्या भाषेत पूजा कशी करावी घरच्या घरी आणि जे आपल्याकडे साहित्य असतं त्यामध्ये. तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.